कुठं दुखते? इथं गुडघ्यामध्ये दुखते. गुडघा. हात वर घे. जाऊ दे जाऊ दे वर. हा असं वर केल्यानंतर कुठं दुखलं? आणि मागे हे इथं हो. दुखलं. हेच ना? हो आणि इकडे गुडघ्यामध्ये दुखलं. हो चल. हा पाय बरोबर टेकत नाही, हम्म. जसं पडेल पाहिजे. या ठीक आहे या. झोपा. झोपा. 10 मिनिटं कधी मेडी. जाऊ दे जाऊ दे. अरे बापरे. दुखायला हो. ठीक आहे. या खाली. डावा पाय घ्या. इकडे नाही प्रॉब्लेम. थोडंसं दुखते फक्त. बरं घ्या खाली. परत उजवा पाय घ्या. बापरे. दुखतोय. घ्या खाली घ्या. अरे बापरे. गुडघ्यामध्ये मोडा. सरळ करा. अरे बापरे. गुडघ्यात दुखतंय. हो. ठीक है चलो थैंक यू. दोनों हाथ सामने जाने, ऊपर जाने दो. बहुत बढ़िया. दोनों हाथ साइड में लो. फिर से वापस ऊपर. एकदम ठीक है. सीधा हाथ सामने ऐसा फोल्ड करो. अंदर घुमाओ. अंदर. वेरी गुड. राइट हैंड लेफ्ट शोल्डर पे रखो. ये वाला हाथ इस शोल्डर पे. हाँ कोई हाथ को पीछे जाने दो. थोडं दुखते. चलो सो जाओ लेटो. ऊपर लो घुटने में नहीं मोड़ते हुए. हाँ जाऊ दे वर. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. ठीक आहे. या खाली. पलीकडचा. ओके ह्याला परत बघूया आपण. ह्याला जाऊ दे परत. जाऊ दे. व्हेरी गुड व्हेरी गुड. कोई बात नहीं. 30% रिकवरी इज एक्सपेक्टेड. ठीक है. या खाली उतरा. आइए बाहर चलते हैं. या कस काय? थोडं चांगलं वाटू लागलं. सोडियम चॅनल ब्लॉक्स. हरवाय कोलंबर पैसे. नाही. त्रास काय होता थोडासा रफली सांगा मला. तर हात हात होता. हा हात. हा हात दुखायचा असा वर घेताना. घ्या वर हात. आता वाजणं बंद झालं. मला जेवढं आठवतं तुम्ही हात असा वर उचलल्यानंतर एक आवाज यायचा दुखतानाचा. तो आवाज बंद झालाय. एकदा घ्या. हळू जा. जास्त हे नको आपल्याला. हा फिलिंग ओके. पाय फोल्ड करत असताना देखील हा जेवताना बघा. आणि ह्या हाताची ताकद तुम्ही म्हणलं तर गेली होती. बोटांची ताकद बघा. आज ते समजा सकाळ पण काल ते हम्म फरक समजून मध्ये उद्या. सो किती वर्षापूर्वी तुम्हाला पॅरालिसिस झाला होता? सर 19 2019. त्यानंतर हे डिसेंबर महिन्यात. त्यानंतर उजव्या बाजूला जे तुम्हाला म्हणजे हे मान दुखणं, हे खांदा दुखणं, गुडघा दुखणं, हे किती दिवसापासून? ते त्या वर्षापासून. 4 वर्षापासून ते सुरू झालं. तेच. आणि लय हिंडलो. हा लय डॉक्टर लोक पाहिले. महाराष्ट्रात सगळे एमपीत गेलो. एमपी मध्ये पण घेतले. बर पण सगळी फरक नाही. बर. त्याच्यानं समजून आला म्हटलं काही खरं नाही. मोबाईल टाकता कायचं काय. आता इंजेक्शन देऊन किती वेळ झाला? झालं की 10 मिनिटं. 10 मिनिटामध्ये किती टक्के फरक आहे? आता या हाताला वर तुम्ही घेतलं तर तुमच्या पद्धतीने 10% कमी सांगा. 7% फरक आहे. 60-70%.
as far as my knowledge is concerned, your pain is relieved by 70-80%. But what is the expectation is की how long it will continue, म्हणजे ते किती दिवस तुमचं दुखणं कमी राहायला पाहिजे. कधी कधी 7 days 7 weeks किंवा परमनंट रिलीफ होऊन जातो. सो वी आर कॉलिंग यू अगेन फॉर द इंजेक्शन फॉर नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यात परत यायचं तुम्हाला इंजेक्शन घ्यायला आणि ठरवायचं. थँक्यू.